क्षितिज कंठे यावेळेला आपल्याला सलामीवीर गोलंदाजांच्या भूमिकेत. दोन दिग्गजांच्या संघर्षाचा वणवा नेमका मनमुराद क्रिकेटच्या आनंदाचा इथे मात्र निश्चित दिव्य अग्नी प्रज्वलित करेल. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू इथे मात्र ट्रॅकर बॉल होता, भिरकावून दिला. एकापेक्षा अगदी काय मिळणार नाही. डिक्लेअर झोन मध्ये खोदा पहाड और निकला चुहा अशी अवस्था. डोंगर खोदून उंदराचा शोध लागणं. इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. डिक्लेअरच्या रूपानं अकाउंट ओपन केलंय. स्ट्राइक चेंज होईल. आता मात्र बाली भागरे आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. क्षितिज आणि बाली हे देखील द्वंद्व चांगलं रंगतदार असेल. यामध्ये देखील आपल्याला कमालीचा एक वेगळ्या प्रकारचा पराकोटीचा संघर्ष निश्चितपणानं अनुभवायला मिळेल. श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025 साठी श्री बालाजी युथ फाउंडेशनच्या वतीनं आणि शहापूर फेस्टिवलच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आलेल्या आहेत. माजी नगरसेवक धीरजी झुगरे, राहुलजी भोईर, पांडुरंग मोकाशी, चेतन घावट, निलेश आवार, बाईशेठ अधिकारी आणि त्याचबरोबर शहापूर फेस्टिवल मधील सगळे सदस्य, वैभव गंधे, या सगळ्यांच्या वतीनं, सागर विषय, या सगळ्यांच्या वतीनं या छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषकाला मनापासून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय पांडुरंगजी बरोरा साहेब यांच्या वतीनं देखील या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्या, त्यांचे देखील धन्यवाद. चला बोलूयात मैदानाच्या आत. सेकंड बॉल, बॅकफुटला गेलेत, कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होणार नाही. षटक क्रमांक 1च्या चेंडू क्रमांक 2 वर नीरज स्पोर्ट्स आसनगाव या टीमला बोचणारी, सलणारी, टोचणारी आणि वर्मावर घाव घालणारी विकेट. बाली जातोय आता डगआउटच्या आडोशाला. क्षितिजचं कौतुक करताना मी याच गोष्टी सांगितल्या होत्या. या खेळाडूला माहिती आहे टॅकल कसं करायचं. या खेळाडूला माहिती आहे क्रुशल मोमेंटच्या ज्या मॅचेस असतात, नॉकआउटच्या ज्या मॅचेस असतात, जिथे तुम्ही अंडर प्रेशर खेळतात, तिथे मात्र संघाला ड्रीम स्टार्ट कशी मिळवून द्यायची, चांगली सुरुवात कशी मिळवून द्यायची आणि अगदी त्या दिशेने आगेकूच केली आहे. चला सुरुवात करायची लगेचच आपण मॅचला. आणि जे प्रेक्षक आहेत मैदानात बसलेले, जे प्रेक्षक आहेत, कृपया हात जोडून आपल्याला नम्र विनंती आहे, आपण थोडंसं मागे सरका, थोडंसं मागे सरका. सगळ्यांना विनंती आहे. पहिला चेंडू अर्जुनच्या बॅटमधनं डिक्लेअर मध्ये एक धाव पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र ज्या बालीकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, ज्या बालीकडे या मॅच मध्ये एक वेगळी रंगतदारता निर्माण करण्याची क्षमता होती, त्याला मात्र माघारी धाडलं. न्यू बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल, तो म्हणजेच विजय. जबरदस्त फटका विजयनं आल्या आल्या क्षितिजला मात्र यावेळेला क्षितिजा समान विचार करायला भाग पाडलाय. बॅकफुटला गेले, पंच केला आणि अगदी जर आपण पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरनं हा फटका खेळला. क्रिकेटची कलात्मकता अशा फटक्यांमधून सातत्यानं प्रतीत होते ना मित्रा. 5 धावा आहेत धावफलकावर. क्षितिज तो विजय. याही वेळेला चांगला फटका, परंतु इथे एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट, जिथे मोठा फटका येत नाहीये, थांबण्यापेक्षा रांगत का होईना पण पुढे सरकणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि जिथं स्तब्धता येते, जिथं स्थैर्यता येते, तिथं मात्र निराशजनक परिस्थिती तुमच्या अवतीभोवती सावली घेऊन हिंडत असते. आणि सिंगल आली आहे. 4 चेंडू झाले, 6 धावा धावफलकावर आहेत. चांगली ग्रिप मिळवली आहे ट्रायडंट मुरबाड संघानं. कालच्या रात्रीचा शेवटचा सामना काय लाजवाब खेळ झाला ट्रायडंट मुरबाडकडनं. 2 चेंडू 1 धावा डिफेंड करण्यामध्ये यश आलं. आणि केतनचं कौतुक करावं लागेल. षटकार आला होता, षटक महागडं चाललेलं होतं आणि समोर असलेल्या बॅटर विजयला 2 बॉल 1 धावापासून मात्र रोखलं गेलं आणि विजय मिळवला. तो जो कॉन्फिडन्स आहे ना, तो आता मात्र दिसतोय. ज्यावेळेला तुम्ही संघर्षातून काहीतरी घेऊन पुढे जात असता, त्यावेळेला तुमच्या आत्मविश्वासाला दस्तूरखुद्द परमेश्वर देखील खारीज करू शकत नाही. नेक्स्ट बॉल, अर्जुन बांगर पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत, हलक्या हातानं खेळले. अर्जुनला माहिती आहे क्षितिजच्या विरोधात कसं खेळायचं. एकमेकांच्या सोबत अनेकदा क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत, एकमेकांच्या विरोधात देखील अनेकदा क्रिकेट खेळले हे 2 खेळाडू आहेत.
त्यामुळे दोघांचे स्ट्रॉंगेस्ट पॉईंट असतील, दोघांचे विकेस्ट पॉईंट असतील, या सगळ्या गोष्टींना ते नोन आहेत, त्याला ओळखून आहेत. आणि अर्जुनला माहित आहे पहिलं षटक जर आपण थोडंसं संथगतीनं पुढे नेलं तर येणाऱ्या 30 चेंडूंवर आपण काहीतरी करू शकतो. पण जर इथे घाई केली, आता आपल्याला टिकणं फार महत्वाचं आहे. बाली लवकर बाद झालाय, शून्याचा भोपळाही फोडला नाहीये आणि अशा वेळेला आपलं तिथं असणं अत्यंत गरजेचं आहे. 5 चेंडू 7 धावा, 1 गडी बाद. हेअर वी गो विथ लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. इज बट नो इन डेंजर झोन. यावेळेला कोणत्याही धोक्याच्या क्षेत्रामध्ये ती नव्हती. षटक क्रमांक 1 ची सांगता झाली आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या नीरज स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 8 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात या 8 धावा आल्या तर चांगली सुरुवात गोलंदाज क्षितिज कडनं आवश्यकता होती, गरज होती या पहिल्या षटकामध्ये रोख लावायची. कारण निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये धावांचा जो काही ओघ आहे त्याला वेगवान करण्याची क्षमता असणारे 2 बॅटर समोर होते. एक म्हणजे अर्जुन बांगर आणि एक म्हणजे बाली भागरे. आणि अशा 2 हिटरच्या समोर क्षितिज कंठेनं आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधल्या प्रमुख अस्त्राचा शस्त्र म्हणून अगदी योग्य वेळी वापर केलाय. आणि त्याचं फलित स्वरूप काय मिळालंय, इथे मात्र पहिल्या षटकामध्ये बंदिस्त केलंय. पहिल्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. पहिल्या षटकांमध्ये अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या या षटकामध्ये नीरज स्पोर्ट्स असनगाव संघाच्या फलंदाजांच्या बॅटचं तोंड मात्र अक्षरशः आवळून धरलंय आणि त्याचा फायदा इथे मात्र बॉलिंग ट्रॅकवर ट्रायडंट मुरबाड या संघाकडनं आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. दर्शन शिंदे, सुंदर चेंडू होता, त्यावर तितकाच देखणा फटका सजवला विजयकडनं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील पण चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत. हा आलाय नीरज स्पोर्ट्सचा आणखी एक चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. आपण बघू शकता रिप्ले मध्ये अगदी जागेवरनं ऑफस्टिकच्या बाहेर निघालेला चेंडू, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं त्याच्या डोक्यावरनं खेळत काढलेला हा फटका आणि त्यानंतर मिळालेला चौकार. विजयचा एंड जो ज्या वेळेला तो स्ट्राईक घेतोय, कदाचित ही रणनीती असावी. अर्जुन थोडासा संयमी खेळतो आणि विजयला मात्र यावेळेला अग्रेशन मोड मध्ये मैदानाच्या आत क्रमांक 3 ला पाठवलं. दर्शनचं स्वागत केले चौकारानं. संघाची धावसंख्या 12. हा ट्रॅकर बॉल होता आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्र खाली आणि चेंडू देखील सीमा रेषा पल्ल्याड. चौकार. कमालीची फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जो एक प्रेशर क्रिएट केला होता क्षितिज कंठेनं, त्या प्रेशरला रिलीज करण्याचं काम यावेळेला बॅटर विजयकडनं. सलगचे 2 चौकार आलेत. दर्शनला यावेळेला दर्शन दिलंय विजयनं आपलं. आणखी एक चांगला आणि देखणा फटका. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावर डीप कव्हर मध्ये चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स, सीमा पार. सलगचा 3रा खणखणीत चौकार. या सलगच्या 3ऱ्या चौकारानं नीरज स्पोर्ट्स असनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 20 धावा. कमालीची फटकेबाजी, अगदी संयमी खेळ, क्रिकेटिंग शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. कलात्मकता आहे ना, तंत्रशुद्ध फलंदाजी यांना माहित आहे. 38 सर्कलच्या बाहेर 2च प्लेयर डिप्लॉइड आहेत आणि अशा वेळेला ताकदीचा कशाला वापर करायचा, थोडा बुद्धीला देखील ताण देऊया ना. आणि अगदी त्या पद्धतीनं फलंदाजी विजयनं केली आहे. जबरदस्त. या अगोदरचा चेंडू जसा पहिला अखोड टप्प्याचा आहे, थोडेसे शफल झाले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खेळला. या त्यानंतर आपण जर पाहिलं कव्हर मध्ये आणखी देखणा फटका आणि याही वेळेला एक्स्ट्रा बाउन्स होता, जागेवर राहिले आणि त्याला हलक्या हातानं मात्र एक वळण दिलं. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे ना, तसेल एकापेक्षा अधिक काय मिळणार नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलला नीरज स्पोर्ट्स असनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 21 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात विजयचे 3 चौकार थोडेसे बोचतील, थोडंसं ते तिखट पण जाणवेल, ते सोसवणारं नसेल पण ते सहन करावं लागेल. चुका घडतात ना, प्रत्येकाच्याकडनं चुका घडतात, पण त्या चुका वारंवार घडत राहिल्या की मग त्या चुकांची सवय लागते आणि ते अंगवळणी पडतं. पण त्या चुकांवर काम करून त्याची पुनरावृत्ती टाळणं ज्याला जमतं त्याला यशाचा आनंद चाकता येतो. अर्जुन बांगर बॅकफुटला गेले, जोरदार पंच, डीप कव्हर मध्ये चेंडू निघून गेलाय चौकारासाठी.
या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजे 25 धावा. दुसरं षटक फार महागडं दर्शन शिंदेचं. फुलटॉस बॉल होता, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डिक्लर मध्ये एका धावेसाठी ट्रॅव्हल करेल. षटक क्रमांक 2 देखील इथे सांगता झाली आहे आणि या पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 26 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल पण संधी देऊया आपल्या म्युझिक बँडला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा 13.00च्या सरासरीनं. महागडं षटक ठरलं. गोलंदाज दर्शन शिंदेचं क्षितिजनं काय कमालीचं षटक हाताळलं होतं. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या परंतु षटक क्रमांक 2 मध्ये तब्बल 18 धावा आल्यात आणि या 18 धावा थोडंसं बॅकफुटला घेऊन गेल्या तर ट्रायडेंट मुरबाड या टीमला. पण या संघाने एक नवा पायंडा घातला या मैदानावर. त्यांना माहित आहे की अडचणींचा काळ सोकावायला सुरुवात झाली ना की मग अशा वेळेला आपल्यामधला बेहतरीन जो खेळ आहे, आपल्यामधला सर्वोत्कृष्ट जो खेळ आहे त्याचं प्रदर्शन करणं अनिवार्य असतं आणि अगदी त्या पद्धतीचा खेळ साकारला जाईल का. मुरबाड संघाकडनं आपल्याला बॉलर पाहायला मिळेल योगेश कोर. 5 विकेटचा विक्रम ज्यानं आपल्या नावावर केला. 6 चेंडूंमध्ये मॅडन विथ 5 विकेट्स अर्जुनसाठी. यावेळेला मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत असेल. अर्जुन बांगरची विकेट घेण्याची संधी इथे मात्र सोडली जाणार नाही. षटक क्रमांक 3च्या चेंडू क्रमांक 1 वर मोठा झटका. चला नीरज स्पोर्ट्स आपला प्लेयर फिल्डर आपला बॅटर लवकरात लवकर मैदानात पाठवायचा. इतका वेळ घेतात आपण. बघा एक फार महत्वाची गोष्ट असते मित्रांनो की ज्यावेळेला तुम्ही एखाद्या संघाचा मुख्य खेळाडू बाद करता, त्यांचा अत्यंत भरवशाचा फलंदाज ज्यावेळेला तुम्ही बाद करता त्यावेळेला तुमची जी पॉझिटिव्हिटीची जी लेवल असते ना ती अगदी हाय ऑन अ पीक असते. त्या सकारात्मकतेच्या ज्या लहरी असतात त्या मात्र खऱ्या अर्थानं तुम्हाला वेढून टाकतात. आणि आता बॉडी लँग्वेज आपण बघू शकता. आता मात्र ट्रायडेंट मुरबाड 18 धावा खर्च झाल्यानंतर अर्जुनला माघारी परतवल्यानंतर पुन्हा ऍक्टिव्ह मोड मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात. खांदे पाडून ज्यावेळेला मैदानाच्या आत खेळाडू उभे असतात त्यावेळेला समजून जायचं की यांना विरोधी संघानं पराभूत करण्याची गरज नाहीये, हे स्वतः पराभूत झालेत. पण ज्यावेळेला तुमच्या मुवमेंट ऍक्टिव्ह असतात, ज्यावेळेला तुमचा खेळाडू ऍक्टिव्ह असतो, हालचाली वाढत असतात त्यावेळेला समजून जायचं की तुम्ही देखील जिंकण्याच्या ईर्ष्येने इथं लढवलात. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात कोणाच्यातच ताकद नसते तुम्हाला पराभूत करण्याची. पण जर तुम्ही पराभूत मनातून झालात तर दस्तूर खुद्द ब्रह्मदेव देखील तुम्हाला विजयी करू शकत नाही. जिंकणं, जय आणि पराजय हा निकालाचा भाग असतो. मैदानात तुमची कामगिरी सातत्यानं लक्षात ठेवली जाते. इथे मात्र आलाय कॅन्डी. लाजवाब गोलंदाजी. हा कॉन्फिडन्स असतो, हा कॉन्फिडन्स असतो, याला आत्मविश्वास म्हणतात. अर्जुन बांगर सारखा मोहरा टिपल्यानंतर आपल्या गोलंदाजीची धार ही किती पटीने वाढू शकते याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. लाजवाब गोलंदाजी. कारण की काय होतं, ज्या वेळेला तुमच्याकडनं अगोदरच्या षटकांमध्ये धावांचा रतीब वाढलेला असतो, मोठे फटके आलेले असतात, त्यावेळेला तुम्ही लवकर हिंमत करत नाहीत बॉल यॉर्कर टाकण्याची. त्यावेळेला तुम्ही लवकर हिंमत करत नाहीत समोरच्या लेंथवर बॉल टाकण्याची. पण रिस्क घेऊन बॉल डिलिव्हर करणं हे ज्याला जमतं, जो कॉन्फिडन्सनं परिपूर्ण भरलेला असतो. लाजवाब चेंडू यावेळेला हाताळला गोलंदाज योगेश कोरनं. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल विजय. पुढचा चेंडू. इथे मात्र जोरदार प्रहार. चेंडू हवेत आहे. राज नाही. इथे आणखी एक झटका नीरज स्पोर्ट्स आसनगाव या टीमला.
कमालीचा झेल या क्षणाला पकडलाय तो म्हणजे दर्शन शिंदेनं तिसरा धक्का बसलाय. ही आवश्यकता असते बघा. म्हणून मी म्हटलं ना, एकदा तुम्ही विपक्ष टीमला दबावात आणलं की त्यावेळेला तो दबाव रिलीज करण्याची नामी संधी कधीच देऊ नका. त्या सगळ्या दबावाच्या गर्तेला तुम्हाला जितकं घट्ट त्याला धरून ठेवता येईल, तुमची जी ग्रीप मजबूत झाली आहे, तुमची जी पकड घट्ट झाली आहे, तिला तुम्ही लूज करू नका, तिला तुम्ही सैल करू नका. आणि अगदी त्या पद्धतीनं परंतु नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ अजूनही मैदानात कॅन्डी आहे. या संघाला देखील माहिती आहे सरत्या शेवटच्या क्षणाला डाव कोसळत असताना पुन्हा 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 कमबॅक कसं करायचं. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला माहिती आहे की संकटाच्या काळामध्ये देखील स्वतःची छाप कशी सोडायची. या संघाला माहिती आहे विरोधी पक्षानं, विरोधी संघानं, समोर असणाऱ्या विरोधीनं आपल्या विरोधात जर डाव रचला असेल तर त्या डावाच्या विरोधात कसं खेळायचं. आणि गेली कित्येक वर्ष नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ या अडचणीच्या काळातून जेता बनलाय, विजेता बनलाय. अटॅकर बॉल यावेळेला मात्र निश्चित ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी योगेश कोर. कालच्या दिवसामध्ये ज्या फॉर्म मध्ये आपल्याला बॉलर पाहायला मिळाला, ज्या फॉर्म मध्ये आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली, तोच फॉर्म पिक केलाय, त्याला कीप केलाय, त्याला फॉरवर्ड केलाय, त्याला पुढे नेलाय. पुन्हा एकदा त्या फॉर्मवर गोलंदाजी पाहायला मिळते. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचंच आहे, पण तुमच्या यशामध्ये, तुमच्या कामगिरीमध्ये, तुमच्या प्रयत्नामध्ये, तुमच्या संघर्षामध्ये, तुमच्या मेहनतीमध्ये, तुमच्या परिश्रमामध्ये सातत्य नावाची गोष्ट जर असली ना, तर कठीणला सोपं, सोप्याला सहज, सहजला सुलभ करणं अत्यंत फलदायी ठरत असतं. संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा, 3 गडी बाद झाले आहेत. थोडासा अडचणीत सापडलाय तो म्हणजे नीरज स्पोर्ट्स आसनगावचा संघ. या अडचणीतून बाहेर यावं लागेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 3 मधले आणि इथे पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पण समोर आहे कॅन्डी. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. या चेंडूंवर तुम्हाला सन्मान केले, दुसरा प्रयत्न नाही, दुसरा पर्याय तुमच्याकडे नाहीये. निश्चित 2 धावा अतिशय वेगवान स्वरूपामध्ये यावेळेला पूर्ण केल्यात बॅटर कॅन्डी आणि बॅटर दशरथनं. सुंदर गोलंदाजी आपण बघू शकता. रिप्ले मध्ये पाहिलं, यॉर्कर लेनचा चेंडू होता, तिथे दुसऱ्या फटक्याशिवाय तुम्ही सिंगल शिवाय दुसरं काहीच अंकित करू शकत नव्हतात, परंतु चपळाई दाखवली दोन्ही बॅटरनं. 2 धावा आल्या, 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा, 3 बाद 30 धावा. बॅकहँडचा वापर केला, अखूळ टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावर मात्र देखना फटका सजवलाय. या वेळेला चांदण्यांचं दर्शन देणारा हा ठोकलाय षटकार. आपण बघू शकता रिप्ले मध्ये या पद्धतीचे फटके जर आले ना, तर रोहित शर्माची खऱ्या अर्थानं आठवण होते. या पद्धतीचे फटके अखोड टप्प्यांवर पुल शॉट रोहितनं खेळावे, हुक शॉट रोहितनं खेळावे आणि अगदी त्याच पद्धतीचा फटका सजवला गेला. 3 षटके समाप्त झाली आहेत आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेला नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 12.00 च्या सरासरीनं 3 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा आहेत. मी म्हणेल की या इनिंगचा पहिलं सेशन समाप्त झालंय. सेकंड सेशन साठी देखील 18 चेंडू असतील, 3 षटक अजूनही बाकी असतील. या 3 षटकांमध्ये नेमक्या कोणत्या रणनीतीनं खेळतोय हाही विचार करावा लागेल. त्याला वॉर्निंग दिली गेली ट्रायडंट मुरबाड टीम. आपण प्रत्येक षटकानंतर, प्रत्येक विकेट नंतर जे एकत्र येतात, टीम मीटिंग करतायत, त्यातून फार वेळ जो आहे तो आपला वाया जातोय. आपल्याला अंतिम सामना देखील चांगल्या मोसम मध्ये, चांगल्या वातावरणामध्ये खेळवायचा आहे, याचा आपण विचार करा. आणि यानंतर आपण थ्रो अँड हिटचा एक थरार पाहणार आहोत. चिठ्ठ्या पाडल्या जाणार नाहीत. सगळे संघ 38 सर्कलच्या बाहेर थोडासा चेंडू ठेवला जाईल आणि स्ट्रायकिंग एंडला तुमच्या फिल्डरला तो हिट करावा लागेल. ज्या संघाचा फिल्डर जास्त वेळा हिट करेल तो बॉल स्टंपला, तो संघ थेट मात्र अंतिम फेरीमध्ये पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळेल. लाजवाब गोलंदाजी यावेळेला दर्शन शिंदे. षटक क्रमांक 2 मध्ये ज्यावेळी महागडा ठरला, परंतु कर्णधारानं विश्वास ठेवला. वगैरे कसं असतं, आपला पत्ता कधी चालेल, आपलं कार्ड कधी चालेल, चालणार नाही, परंतु त्यावर विश्वास राखणं फार महत्वाचं आहे. तो आपला हुकमी पत्ता आहे. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी.
लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू आदरणीय विक्रांतजी मांजे साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय भूषणजी शेलवले साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब आणि त्याचबरोबर साजिवली सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन पत्रकार सन्माननीय कुमारजी भोईर साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर उद्योजक क्षेत्रातील आणखी एक मोठं नाव सन्माननीय नितीनजी चौधरी साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं छत्रपती श्री शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025च्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय विक्रांतजी मांजे साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय भूषणजी शेलवले साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय पांडुरंगजी बरोरा साहेब यांचे स्वीय सहाय्यक आणि त्याचबरोबर अर्जुनली सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन पत्रकार कुमारजी भोईर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आणि सुप्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते माननीय नितीनजी चौधरी साहेब यांचं देखील इथे शुभागमन होतंय. आलेल्या तमाम मान्यवरांचं एनपी स्पोर्ट शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025च्या वतीनं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय निलेशजी पाटोळे साहेब यांच्या वतीनं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज लाईव्हला देखील आपण पाहिलं तर तब्बल 2000 प्रेक्षक हा सामना आज पाहत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. डोळखाम ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय रवींद्रजी फरडे साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. हवेला हलक्या हाताने खेळलेला चेंडू पॉइंटला तिथे मात्र निश्चित एक धाव धावून निघाली अपूर्ण. या एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 38 धावा. त्याचबरोबर या स्पर्धेकरता शेरे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच माननीय योगेशजी तारमळे साहेब यांच्याकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. योगेशजी तारमळे यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. द व्हॉइस ऑफ जुन्नर, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्माननीय निकेशजी ठोंबरे सर यांच्याकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. या षटकातला पुढचा चेंडू 3.5 षटक खोलवर टप्प्याचा आणि यावेळेला मात्र अगदी जागेवरनं चेंडूला आसमान दाखवणारा एफर्ट्सला सलामी द्यावी लागेल परंतु चेंडू सीमा पार. सुवर्ण षटकार. Thank you so much, musical team. त्याचबरोबर संदेशजी वेखंडे यांच्याकडनं देखील या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अरुणजी गोंधळी यांच्याकडनं मुरबाड टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. 4 षटकं समाप्त झाली आहेत आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
जितेंद्र साळुंके यांच्याकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप चांगलं आयोजन असं म्हणत त्यांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत निलेशजी पाटोळे यांना. त्याचबरोबर निलेश दादा तुम्हाला शुभेच्छा आल्यात. रवींद्र पाटील ठाणे यांच्याकडनं खास शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याला वळूयात मैदानाच्या आत. यावेळेला ट्रॅकर बॉल चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. गोलंदाज केतन वाईट बॉल असेल आणि हाच तो गोलंदाज आहे ज्यानं खऱ्या अर्थानं कालचा सामना संघाला विजयी करून दिला. 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता असताना ती मॅच ते टार्गेट खऱ्या अर्थाने त्याने डिपेंड केलं. पुढचा चेंडू यावेळेला मात्र जोरदार तडाखा पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जितूला मात्र बीट करत चेंडू निघून चाललाय सीमा पार चौकार. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. प्रेक्षकांसाठी पारितोषिक येत आहे. जर कोणत्या प्रेक्षकानं झेल पकडला तर भूषण शेलवले आणि विक्रांत मांजे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रेक्षकानं जर झेल पकडला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. इतका वेळ जर आपण घेतलात तर पहाटेच्या थंडीत स्वेटर घालून आपल्याला मॅच खेळवायला लागते. लगातार 3 चौकार आणि लगातार 3 षटकारांसाठी सुप्रसिद्ध उद्योजक माननीय नितीन शेठ चौधरी यांच्याकडनं 1000 रुपयांचा पारितोषिक. प्रेक्षकांनी झेल पकडला तर भूषणजी शेलवले आणि विकी मांजे यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज. चला वळूयात मैदानाच्या आत. संघाची धावसंख्या झाली 55. स्ट्रायकिंग एंडला कॅन्डी. इथे देखील कॅन्डीची बाट मैदानाच्या आत ओकतीये आग. चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. या स्पर्धेकरता सनील डिंगोरे यांच्याकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. या संपूर्ण स्पर्धेकरता सनील डिंगोरे, निलेश पाटोळे यांच्या आयोजनाकरता सनील डिंगोरे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. यावेळेला मात्र कॅन्डी सरा दिशेनं खेळलेला फटका. कॅन्डी नाव ऑन फायर चौकार. या चौकारानं नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 65 धावा. 65 धावा आता मात्र धावफलकावर आहेत. अर्जुनच्या जाण्यानंतर, बालीच्या जाण्यानंतर मैदानाच्या आत कॅन्डी नावाचं वादळ मात्र थैमान घालतंय आणि या वादळानं ज्या वेळेला हुंकार दिलाय, षटकारांचा मुसळधार बरसतोय पाऊस. षटकार. मित्रा हळू 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 हळू. जगदीशजी हळू हळू हळू. काय कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आत कॅन्डी कडनं. म्हणून मी मगाशीच म्हटलं ना की वेळ अजून गेलेली नाहीये आणि कॅन्डीने देखील सांगितलं की
थोडा काळ आमचा खराब झाला म्हणून येणारी वेळ आमची नसेल हे कशावरून तुम्ही सांगता? वेळ आमची बनवण्यासाठी तुम्हाला कॅन्डी नावाच्या या सगळ्यात मोठ्या अभेद्य भिंतीला पार करावं लागेल. आणि यावेळेला मात्र फटका बसला हवे. जितू चव्हाण प्रयत्न करत होते, एफर्टला दाद द्यावी लागेल. चला 5वा षटक देखील इथे समाप्त झालं आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर कॅन्डी नावाच्या वादळानं मैदानाच्या आत थैमान घातल्यानंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा आणि या 72 पैकी 10 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांसह 37 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतो. तो म्हणजेच कॅन्डी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कॅन्डीसाठी. बॅकफुटवर असणाऱ्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला फ्रंट फुटवर आणण्याचं काम या क्षणाला कॅन्डीने केलं. मुरबाड संघ गणेशजी आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे, कृपया करून वेळ जरा तपासून पहा. बरं, आणखी एक महत्वाची सूचना. थ्रो आउट ज्यावेळेला थ्रो अँड हिट ज्यावेळेला 3 संघांचा चालू होईल त्यावेळेला मैदानात कोणत्याही प्रेक्षकाने यायचं नाही. ज्या संघाचा सपोर्टर येईल त्या संघाला थेट 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक घोषित केलं जाईल. षटक क्रमांक 6 ला इथे मात्र आगाज होईल. 5 षटक 72 धाबा. षटक क्रमांक 4 मध्ये या 5व्या षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर दर्शन शिंदेच्या या केतनच्या या 5व्या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्यात. 28 धावांचं ते षटक, महागड षटक, जिथे संघ खऱ्या अर्थानं अगदी समोर होता, संघ खऱ्या अर्थानं सुरक्षित होता. आता मात्र पुन्हा एकदा कॅन्डी. सागर कापडीचा सुंदर चेंडू. एक आणखी एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं. मागच्या 3 ते 4 वर्षात या खेळाडूनं स्वतःला इम्प्रोवाइज केलंय. या खेळाडूनं स्वतःच्या कामगिरीच्या बळावर टेनिस क्रिकेट विश्वाला सागर कापडी या नावाची दखल घ्यायला भाग पाडलाय. या खेळाडूनं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये कमालीची सुधारणा निर्माण केली आहे आणि आज लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. पण कॅन्डी समोर असल्यानंतर हे काही शक्य नाही. कॅन्डीनं मात्र लावलाय वणवा. चेंडू सीमा पार. षटकार पहा. थँक्यू सो मच. या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 78 धावा आणि आता कॅन्डी मात्र वैयक्तिक 43 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. जर कॅन्डीनं अर्धशतक झळकावलं तर कौशिक बोंबे यांच्याकडनं दर्शन बोंबे यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. ते आमच्याकडे जमा आहे. 78 धावा धावफलकावर आहेत. वैयक्तिक 43 या धावसंख्येवर खेळतोय. आता मात्र साईड चेंज केली जाईल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जाईल सागर कापडीकडनं बॅटर कॅन्डी करता. स्लोवन बॉल होता. यावेळेला मात्र वाईड लॉंग ऑनला जितू चव्हाण सरत्या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजांसाठी घातक असणाऱ्या कॅन्डीला मात्र इथे जीवनदान दिलाय आणि 2ही धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांनी नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 80 धावा. 3 बाद 80 45 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय कॅन्डी. अर्धशतक जर साजरं केलं तर दर्शन बोंबे यांच्याकडनं 1001 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. षटक क्रमांक 7 चेंडू क्रमांक 4. ते मात्र सरळ बॅटनं खेळलेला फटका. निश्चित इथे थोडीशी जी घाई पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दशरथला माघारी परतावं लागेल आणि हा 4था धक्का बसेल तो म्हणजेच नीरज स्पोर्ट्स टीमला. थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आत आणि कॅन्डीच्या या बॅटिंगसाठी प्रणित बोंबे आणि
प्रणित चंदे आणि प्रीत बोंबे, प्रणितजी चंदे आणि प्रीत बोंबे यांच्याकडनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज जाहीर झालाय. पुढचा चेंडू कॅन्डीसाठी, हा दबाव स्पष्टपणे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरयष्टीपासून दूर खेळवण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून स्लॉट मध्ये चेंडू आल्यानंतर ज्या पद्धतीने तडाखे बसतायत त्यापासून वाचण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र प्रकाश कोरडे यांच्याकडनं या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. संघाची धावसंख्या झाली आहे 82 धावा. प्रेक्षकांनी झेल पकडला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज भूषण शेलवले आणि विकी मांजे यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल. हे दबावाचे परिणाम आहेत. वाईट +1 अशा एकूण या 2 धावा मिळतील. 84 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर मग मात्र विकी मांजे आणि भूषण शेलवले यांच्याकडनं 500 रुपये, लगातार 3 चौकार आणि लगातार 3 षटकारांसाठी सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय नितीन शेठ चौधरी साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज दिले जाईल. कॅन्डीने जर अर्धशतक झळकवलं तर दर्शन बोंबे यांच्याकडनं 1000 रुपये. यावेळेला कॅन्डीच्या बॅटमधनं अर्धशतकाची मेजवानी पेश करणारा कॅन्डी स्टाईल षटकार. निश्चित 15 चेंडूंमध्ये कॅन्डीनं 52 धावा वैयक्तिक जमा केल्यात. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 चौकार, 15 चेंडूंमध्ये 52 धावा, 2 चौकार आणि 6 षटकारांसह अर्धशतक साजरा. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो कॅन्डीसाठी. काय बरसलाय कॅन्डी आज मैदानात. याही वेळेला जोरदार प्रहार, यस इट इज गोल्डन 6 स्वर्ण षटकार. सोळा चेंडू आणि 58 धावा, 16 चेंडू आणि 58 धावा वैयक्तिकरित्या जमा केल्यात, आपल्या खात्यामध्ये अंकित केल्यात. त्या म्हणजेच कॅन्डीनं 7 षटकार आणि 2 चौकार. दर्शन बोंबे यांच्याकडनं 1000 रुपये कॅन्डीला प्राइज मिळालंय. त्याचबरोबर प्रणित चंदे आणि प्रीत बोंबे, यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइज आहे त्यांना. लाजवाब खेळी. यानंतर आपण सन्मानासाठी वळणार आहोत. व्यासपीठावर विक्रांतजी मांजे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी साकेत झुंजारराव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विक्रांत मांजे आणि त्यानंतर मी संकेत दिनकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भूषणजी शेलवले यांचा विशेष सन्मान आपण करायचा आहे. संकेत दिनकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भूषणजी शेलवले यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. या त्यानंतर मी थँक्यू सो मच. थँक्यू. ए सूरज विषय त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक माननीय नितीन शेठ चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी संकेत दिनकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नितीनदादा चौधरी साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. संकेत दिनकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नितीनदादा चौधरी यांचा यथोचित सन्मान, नितीनदादा चौधरी यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. त्याचबरोबर मी सौरभ गोतरणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांचे स्वीय सहाय्यक, अर्जुनली सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन पत्रकार कुमारदादा भोईर यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. आणि कॅन्डीसाठी आणखी एक प्राइज आलंय. नितीनदादा चौधरी यांच्याकडनं कॅन्डीच्या खेळीसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. मॅच संपल्यानंतर आपण ते देणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय संदीपदादा ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सौरभ गोतरणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संदीपजी ठाकरे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. संदीपजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सौरभजी गोतरणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संदीपजी ठाकरे यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं.
आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय निलेशजी पाटोळे साहेब यांचे भाऊजी सन्माननीय उदयजी चंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी साकेतजी झुंजारराव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय निलेशजी पाटोळे साहेब यांचे भाऊजी आदरणीय उदयजी चंदे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं। उदयदादांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारावा। उदयजी चंदे यांचा हा विशेष सन्मान। कॅन्डीच्या 50 करता तनिष्क उदय चंदे आणि प्रीत नीरज बोंबे यांच्याकडनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज जमा लागू झालेला आहे, जाहीर झालेला आहे। त्यांचा देखील मनापासून आभार। चला बोलूयात मैदानाच्या आत 36 चेंडू आणि विजया करता 97 धावा, हायएस्ट टोटल या टुर्नामेंट मधली हायएस्ट टोटल उभी केली आहे ती नीरज स्पोर्ट्स आसनगावनं। 36 चेंडू आणि विजया करता 97 धावांची आवश्यकता आहे आणि या रन चेस साठी समालोचन कक्षामध्ये बदल करत व्हॉइस ऑफ शहापूर जयेशजी विदे सर यांना मी अतिशय सन्मानपूर्वक माईक वर इन्व्हाइट करतो। थँक्यू सो मच अमरजी राऊत सर। हा आवाज आहे आदरणीय सन्माननीय अमर राऊत सरांचा। खऱ्या अर्थानं मॅच मध्ये ट्विस्ट आणण्याचं काम, फलंदाजाला उभय भरारी देण्याचं काम अमरजी राऊत सर यांच्या माध्यमातून वेळोवेळी केलं जातं। आपण पाहिलं की कॅन्डी क्या बात आहे, 16 चेंडू आणि तब्बल वादळी खेळी पाहायला मिळाली आमच्या गुणी प्रेक्षकांना। 58 धाबांची क्या बात आहे, अगदी मोक्याच्या क्षणी। अभि सावंत सर 1 मिनिटासाठी आपण निलेशजी पाटोळे साहेब यांच्याशी संपर्क साधा। गोलंदाजी ट्रॅक वरती शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर पहिले षटक हात घालण्यासाठी। क्या बात आहे, अगदी 36 चेंडू मध्ये विजयासाठी 97 धाबा, अगदी बिग स्कोर या संपूर्ण फॉर्मेट मध्ये। इतक्या धाबा मात्र मोठ्या प्रमाणाच्या नीरज स्पोर्ट्स असरगाव संघाने उभा केल्यात। 96 धाबा। ओहो, पहिला चेंडू यावेळेस गुड लेंथला चेंडू होता, चांगला चेंडू, सफल चेंडू अर्जुन बांगरचा आणि ज्याच्या वेळेस चांगला स्कोर उभा केला जातो। गोलंदाजांना मात्र खऱ्या अर्थानं त्यांच्या मनावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नसताना उच्च कोटीची गोलंदाजी, अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील घडत असते। तेच चित्र मात्र अगदी पहिल्या चेंडूवरती अर्जुन बांगरच्या माध्यमातून। हो, यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज, चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय, मिळेल केवळ एक सिंगल धाव। एक धाव धावफलकावरती। ओहो, शॉट अँड पुल, यावेळेस अंतर किती कमी पाहायला मिळत आहे। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती अर्जुन बांगर यांचा प्रहार। मुसीबतें बड़ी है और बढ़ा रहे अर्जुन बांगर। पहिली ओव्हर में सफलता, क्या बात है। पहिल्या चेंडूवरती संघर्ष पाहायला मिळाला, कुठलीही धाव नाही। दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल दिली गेली आणि तदनंतर अर्जुन बांगर यांची दहशत, ताकद, नजाकत, क्या बात है। शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, शॉट चेंडू निश्चितपणे होता, परंतु चेंडू थोडासा खाली होता, त्याचा कमी फायदा वेट चेंडूवरती पूर्णपणे शिफ्ट करू शकला नाही फलंदाज। ताकद त्या फटक्यावरती पाहायला मिळाली नाही। जीतू चौहान स्ट्राइक एंड वरती। ओहो, यावेळेस मात्र चेंडू शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा निर्धार पाहायला मिळाला अर्जुन बांगरचा, परंतु चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर। पंच सांगतायत हा चेंडू वाईट असेल आणि गोलंदाजासाठी वाईट देखील असेल।
ओहो, यावेळेस मात्र जितू सांगतोय की सोडून देतोय, परंतु पंच सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. सफल चेंडू अर्जुन बांगरच्या माध्यमातून. अगदी रणनीती चोख आहे, शरीर यष्टीपासून दूर ठेवायचा चेंडू. ओहो, फटका फसला होता. यावेळेस मात्र चेंडू नशिबानं घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव मिळतीये. प्रेक्षक मॅच बॉल द्या. शहापूरचे गुणी प्रेक्षक मॅच बॉल द्या मित्रांनो. पहिलं षटक चांगलं सफल गोलंदाजी यावेळेस मात्र अर्जुन बांगरच्या माध्यमातून. मात्र मुरबाड टीमला चांगली फलंदाजी करावी लागेल. अजूनपर्यंत पूर्णपणे जखडून बांधून ठेवलं करण्यात आलंय. अर्जुन बांगरच्या माध्यमातून सफल गोलंदाजी ठरली आहे. चांगली गोलंदाजी मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्जुन बांगरला वारंवार दिली जाते संधी, आणि त्या संधीचं सोनं करत असताना ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते त्यावेळेस मात्र संधीचं सोनं करा. प्रेक्षक मनापासून आभार. मॅच बॉल तुम्ही दिल्याबद्दल. कष्ट घेतले थोडे, परंतु घ्यावेच लागतील. स्पर्धा आपलीच आहे. ओहो, यावेळेस फटका सुरेख आहे. टायमिंग किती, जेवढं हवं तेवढं, ताकद नजाकत, अगदी परफेक्ट टाइम शॉट. 6 धावांसाठी. डीजे पाहिजे. अशोकजी मोफे साहेब यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम, शुभ स्वागतम. संपूर्ण मान्यवर मंडळी आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत. आजच्या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. नीरज स्पोर्ट्सचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण खेळाडू कक्षेमध्ये बसा आणि थोडेसे मागे. नीरज स्पोर्ट्स, हा सॉरी, नीरज स्पोर्ट्सचे जे खेळाडू आहेत त्या बाउंड्री लगत त्यांना थोडेसे पाठीमागे करा. थँक्यू सो मच. कारण मित्रांनो, अगदी बाउंड्री लगत झेल घेण्याचा प्रयत्न केला जातो खेळाडूंच्या माध्यमातून, आणि त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी माझे मात्र गुणू प्रेक्षक आणि खेळाडू सहकार्याच्या भावना निश्चितपणे दाखवतील. मनोजजी वेखंडे कुठे असतील तर त्यांनी मात्र निलेशजी पाटोळे साहेब यांच्याशी संपर्क साधा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होत आहे गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित भागरे. ओहो, यावेळेस मात्र शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. सुमित एकाच टीम मध्ये कार्यरत असलेले हे दोन्ही गोलंदाज. अर्जुन बांगरनं पहिलं स्पेल हाताळलं, दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सुमित भागरे. ओहो, परेशान केले खऱ्या अर्थानं जितू या फलंदाजाला, परंतु हा चेंडू पंचांनी घोषित केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. हा गोलंदाजाला पुन्हा हाताळावा लागेल. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर यावेळेस बॅटरच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय, चेक केलं जाईल. ओके. ओके, बॉलरचा रिव्ह्यू यावेळेस फिल्डिंग रिव्ह्यू येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. परेशान केले गोलंदाजांनी. खऱ्या अर्थानं ऑब्स्टिक वरती चेंडू ठेवले जातात शरीर यष्टीपासून दूर, आणि संघर्ष पाहायला मिळतो जितूच्या माध्यमातून. यावेळेस तडाखा चांगला आहे. चेंडू सीमा रेषे पार. समालोचन कक्षेला सलामी.
हो यावेळेस मात्र एक सिंगल घेतली गेली आहे. चांगली गोलंदाजी अगदी एक षटकारानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. बर महत्वाची सूचना आली आहे आयोजकांच्या माध्यमातून. रिलिंगच्या आत जर प्रेक्षकाने झेल टिपला तर त्यांना मात्र बक्षीस पात्र ठरणार नाहीये प्रेक्षक, त्यामुळे रिलिंगच्या बाहेर राहा झेल घेण्यासाठी. हो यावेळेस मात्र ऑन साईडला उडवलाय चेंडू. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगल वरती संतुष्ट, परंतु सिंगलने काही होणार नाहीये. 17 धावा निश्चितपणे जमा झाल्या आहेत, परंतु 17 खऱ्या अर्थानं खतरेची घंटा देखील वाजवतोय आणि एक धाव आल्यानंतर धावफलक 18 या अंकावरती. भूषणजी शेलवले आणि विकीजी मांझे यांच्या माध्यमातून हायपा झेलसाठी प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. डॉट गेन सुमित भागरे. ओहो यावेळेस शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली डाऊन द. यावेळेस काय अटेंड पाहायला मिळाला. फर्स्ट सेकंड थर्ड अटेंडला चेंडू मात्र धरतीवरती आदळतोय. जीवन संजीवनी, परंतु एफर्टला जवाब आणि एफर्टसाठी टाळ्या देखील झाल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 20 धावा. 2-0 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली गोलंदाजी अगदी पाठलाग केला जातोय. 97 धावांचा, 96 धावा 5-6 षटकांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना नीरज स्पोर्ट्स असनगाव संघानं लगावल्या आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना अर्जुन बांगरनं देखील चांगला स्पेल हाताळला. तदनंतर आलेला सुमित भागरे याने देखील चांगली कामगिरी केली. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा बोरशेती संघामधला तेजस येतोय. क्या बात आहे. अगदी बघा बेस्ट ऑफ बोरशेती संघाला का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण या सामन्यामध्ये. नीरज स्पोर्ट्स कडनं गोलंदाजी पहिलं षटक अर्जुन बांगर, दुसरं षटक सुमित भागरे, तिसरं षटक तेजस. तीनही गोलंदाज एकाच संघामध्ये खेळतात. हा आहे बोरशेती ब्रँड तेजस. तेजस जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हाताळतोय. समीकरण जर बघायला गेलात बॉल टू रनचं, तर मात्र 24 चेंडू मध्ये विजयासाठी. ओहो यावेळेस चेंडू उडवला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अर्जुन बांगर ला जवाब झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात एकदा अर्जुन बांगरनं कशा प्रकारे झेल टिपलाय. बघा चेंडू उडवला हवेमध्ये. अगदी हाईटचा फायदा अर्जुन बांगरला. जम्प केला, अंतिम क्षणी चेंडूला मात्र ताब्यामध्ये घेतलं आणि फलंदाजाला मात्र डगआउट मध्ये परतावं लागलं. क्या बात आहे. लाजवाब झेल टिपला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी हिरो कॅच पाहायला मिळाला. तेजस यावेळेस मात्र जाधव पहिल्याच चेंडूवरती कामगिरी करतोय. ऑन साईडला उडवला होता चेंडू, हवेमध्ये होता. अर्जुन बांगरच्या अगदी अवाक्यामध्ये जम्प केलं, चेंडूला रोखलं नाही तर झेल टिपला गेलाय आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय सागर. सागर कापडी यावेळेस स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळेल. आपण पाहतायत NB स्पोर्ट्स NP स्पोर्ट्स श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 आणि या खऱ्या अर्थानं चषकामध्ये हायेस्ट स्कोरची कामगिरी केली आहे नीरज स्पोर्ट्स असनगाव संघानं. अजूनही सामने होणं बाकी आहे, परंतु सध्या तरी इतकी मजल मात्र कोणत्याही संघानं मारलेली नाहीये.
साई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे. साई स्पोर्ट्स संघ लगेच क्विकली यायचे. साई स्पोर्ट्स संघ कर्णधार त्वरित आपण आयोजकांशी संपर्क साधा. चांगली गोलंदाजी. जितू मात्र पूर्णपणे जकडून बांधून ठेवण्यात आलाय. जितूचे हात अजूनही खोलत नाहीयेत. अगदी मी तर म्हणेल की यावेळेस जितू थोडासा संघर्ष नाही तर खूप सारा संघर्ष करतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. खऱ्या अर्थानं बाहुबली म्हणून ओळखलं जातं, मुरबाड किंग म्हणून ओळखलं जातं जितूला, परंतु यावेळेस संघर्ष करताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत रमेशजी शिंदे सर यांचा कॉल येतोय आणि सांगतायत की या स्पर्धेला माझ्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चितपणे रमेशजी शिंदे सर आपल्या शुभेच्छा आम्ही या गोड शुभेच्छा निलेशजी पाटोळे साहेब आणि संपूर्ण अनुयायी यांच्यापर्यंत पोहोचवल्यात. तसेच विश्वासजी विशे साहेब यांचा देखील कॉल येतोय. त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. खूप साऱ्या गोड शुभेच्छा. नियोजन खूप बहरदार आहे असं देखील म्हटलं गेलंय. थँक्यू सो मच विश्वासजी विशे सर. हो यावेळेस मात्र शरीर यष्टीवरती चेंडू होता. क्लिक केलं. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. सिंगल. प्रेक्षक थोडे बाजूला व्हा. बघा यावेळेस जर चेंडू निघून गेला असता तर कदाचित बाउंड्री लाईन लगत देखील जाऊ शकला असता. या अनुषंगाने तुम्हाला वारंवार सूचना दिल्या जातात. गुणी प्रेक्षकच्या यादीमध्ये अगदी बघायला गेलात तर टेनिस क्रिकेटमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जर बघायला गेला ठाणे जिल्हा आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्याची वर्णी लागते गुणी प्रेक्षकांमध्ये. आणि ते गुणी प्रेक्षक या चुका जर करत असतील तर मात्र कुठेतरी चुकतोय. प्रेक्षक साईडला व्हा. मॅच थांबवा. पंच ते प्रेक्षक पहिले साईडला करा कारण मॅच महत्वाची आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि अशा प्रकारच्या चुका नकोयत. त्या पत्र्याच्या लगत जेवढे प्रेक्षक उभे आहेत त्यांना सर्वांना विनंती करतोय हात जोडून की आपण बाजूला व्हा मित्रांनो. प्रत्येक रन महत्वाची असते. एका धाबेसाठी इंजर्ड झालेत क्षेत्ररक्षक आणि त्यासाठी तुम्हाला वारंवार सांगतो आम्ही. निश्चितपणे आमच्या माध्यमातून देखील काही चुका होत असतील. आम्ही देखील सुधारण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही देखील सुधारा. सगळे बाजूला व्हा. पत्र्याजवळ जेवढे प्रेक्षक आहेत मॅच चेंडू टाकला जाणार नाही अन्यथा आम्हाला तिथे यावे लागेल कारण कॅमेऱ्यामध्ये कोण कोण आहे ते दिसतं. ब्लॅक शर्ट चला येलो टी शर्ट आतमध्ये व्हा. चला मॅच ऑन करा. संदीपजी पाटील साहेब निष्कांतजी शेलार साहेब यांचं शुभागमन होतं या स्पर्धेमध्ये. संदीपजी पाटील आणि निशिकांतजी शेलार साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत. संकेतजी साकेत झुंजारराव यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा मुख्य व्यासपीठावरती. हो उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. अंतर कमी आहे या फटक्यावरती. क्षेत्ररक्षक येतोय डाऊन द ग्राउंड. यावेळेला झेल टिपला गेलाय. सलामच्या माध्यमातून चूक झेल. फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. सलामच्या पाठीमागे जे प्रेक्षक पडद्याच्या आत आलेत तुम्हाला तिथे झेल घेऊन बक्षीस देखील मिळणार नाहीये मित्रांनो. पडद्याच्या मागे जा. पडद्यावरती आणण्याचं काम कॅमेरामॅन करतायत. अगदी बाउंड्री लगत उभे आहात तुम्ही. झेल घेण्याची संधी मात्र ज्या वेळेस घेतली जाईल त्या वेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला इजा होण्याची दाट शक्यता आहे. अगदी गेट एंट्रीवरती या ठिकाणी कव्हरच्या दिशेला प्रेक्षक आत जा आणि तो गेट लावून घ्या पहिलं म्हणजे. ओहो यावेळेला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज झाली आहे. साऊंड आलाय पंचांपर्यंत. पंचांची उंगली आकाशाकडे. फलंदाज बाद.
थँक्यू सो मच संतोषजी पवार साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी संतोषजी पवार साहेब यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हावं. जाऊयात मॅच मध्ये. बॅक टू बॅकच्या विकेट प्राप्त होत आहेत. पूर्णपणे पकड वचक या सामन्यावरती मात्र नीरज स्पोर्ट्स असनगाव क्या बात आहे. चांगली फलंदाजी केली या घडीला. गोलंदाजी अप्रतिम करतायत. ओहो यावेळेस संधी. अगदी चेंडू मात्र आउटफिट अतिशय फास्ट आहे. वेगवान चेंडू निघून गेलाय. सी मारे शे पार मिलेंगे चार तो बेटा होगा पार. ये लगाया शिवछत्रपती चषक का चौकार. समीकरण आहे 14 चेंडू 70 धावा आणायच्या कुठून. बॅट मधून आणाव्या लागतील. ओहो परंतु चेंडू कमी राहिलेत. यावेळेस मात्र चेंडू लेट. यावेळेस फटका पाहायला मिळाला. स्पर्श करून घोषित क्षेत्रामध्ये जातो. एक सिंगलची धाव. स्ट्राईक मात्र रोटेट होईल यावेळेस आपण पाहतोय. साकेतजी झुंजाराव यांना विनंती करेल की अशोकजी मोपे साहेब या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार करावा. खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आहे अतिथी देवो भव आचार्य देवो भव. ती संस्कृती मात्र एनपी स्पोर्ट्स श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषकामध्ये देखील कायम ठेवली गेली आहे. हो यावेळेस मात्र फटका फसला होता. अगदी झेल घेण्याची संधी. कठीण झेल यावेळेस मात्र निश्चितपणे प्रयत्न मात्र अप्रतिम राहिला. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. आपण पाहिलं तन्मय भागरे ज्या प्रकारे चित्त्याप्रमाणे चेंडूवरती धावून आला होता. 12 चेंडू 68 धावा. 12 चेंडू 68 ची गरज आहे. आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता सन्माननीय सचिनदादा निचिते साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. श्री महाराज सुवर्ण चषकाच्या वतीनं मी साकेत झुंजारराव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सचिनदादा निचिते साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. आलेल्या तमाम मान्यवरांचं एनपी स्पोर्ट्सच्या वतीनं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी पवार साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. मी साकेत झुंजारराव विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. हॅलो. त्याचबरोबर सन्माननीय संजयजी वेखंडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी साकेतलाच विनंती करेल की आपण हॅलो. हो यावेळेस फटका आडव्या बॅटने लॉप केलाय. खूप उशीर झालाय. प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं बनलं होतं. 12 चेंडू आणि 68 धावांची गरज असताना तुम्हाला मात्र प्रत्येक चेंडूवरती 5 चेंडूवरती 5 षटकार आणि 1 चौकार प्रति ओव्हर ही फटकेबाजी येणं गरजेचं होतं. परंतु यावेळेस मात्र नाही. अर्जुन बांगर असं मात्र होऊ देणार नाही. कारण एक चांगला गोलंदाजच्या यादीमध्ये अग्रगण्य स्थानी नाव असलेला अर्जुन बांगर यावेळेस मात्र चांगली कामगिरी करतोय. पूर्णपणे सामना मात्र खेचून आणला गेलाय. काय लाजवाब फलंदाजी. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच नाव राहिलं या संपूर्ण सामन्यामध्ये. नीरज स्पोर्ट्स असनगाव. नीरज स्पोर्ट्स असनगाव. असनगाव असनगाव आणि असनगाव. कारण पूर्णपणे पकड मजबूत केली. नऊ चेंडू 62 धावांची गरज बनली आहे.
8 चेंडू आणि 62 धावांची गरज. हो यावेळेस उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे, झेल मात्र आबाक्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप, फरार 4 धाब्यांसाठी. सात चेंडू 57 ची गरज असताना फटका खेळून काढलाय आणि जितू ची साथ देत असलेला फलंदाज यावेळेस मात्र माघारी परततोय. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ही संपूर्ण नाविन्यपूर्ण संकल्पना ज्यांनी निर्माण केली आणि शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुवर्ण चषकाची संकल्पना ज्यांनी राबवली, असे या स्पर्धेचे फोकसमॅन, या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय निलेशजी पाटोळे साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. निलेश दादांचं त्यांच्या स्पर्धेमध्ये मी शब्दसुद्धांनी मनपूर्वक स्वागत करतो. एनपी स्पोर्ट्सचे व्यवस्थापक सन्माननीय मनोज दादा वेखंडे साहेब यांचं देखील ते शुभागमन झालेलं आहे. मनोज दादांचं देखील मी मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. तर साई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार त्वरित यायचे, त्यानंतर शिवम गेरसे संघ आपला देखील कर्णधार त्वरित या ठिकाणी उपलब्ध करा. वेळ कमी आहे मित्रांनो आणि या अनुषंगाने त्वरित यायचे. ओहो या लाईन न पूर्णपणे मात्र जितूला मात्र परेशान केलंय. अगदी पहिल्या चेंडूपासनं हीच लाईन खऱ्या अर्थानं कशी पिकअप करावी हे मात्र जितू संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करतोय. ओहो यावेळेस देखील पूर्णपणे जकडून बांधून ठेवलं गेलं. धावफलकावरती जर बघायला गेलात तर चेंडू राहिले शिल्लक 4 आणि या 4 चेंडू मध्ये जर बघायला गेलात तर 57 धावा. कारण प्रथम फलंदाजी करत असताना नीरज स्फोटने लगावल्या होत्या तब्बल 6 षटकांमध्ये 96 धावा. त्यांचा पाठलाग करत असताना पूर्णपणे दमछाक झाली आहे. बाली आहे चेंडू खाली, चुकी करणार नाहीये, टिपला गेलाय झेल आणि संपलाय जितू या फलंदाजाचा खेळ. चला फलंदाज जरा फास्टली. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत यानंतर संघानं कामगिरी केली. या शहापूरच्या उद्योग व्यवसाय क्षेत्रातील एक दबंग नाव म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आपण पाहतो, अल्पावधीत यशाची उंच शिखर ज्यांनी पादाक्रांत केली आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद या मराठी माणसाच्या मनगटात आहे हे ज्यांनी ठणकावून सांगितलं, या शहापूर तालुक्यातील उद्योग व्यवसायातील महामेरू माननीय MK स्पोर्ट्सचे ओनर सर्वे सर्वा, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया सन्माननीय किरणजी हुमणे साहेब यांचं. मी आदरणीय किरणदादा हुमणे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून माननीय किरणदादा हुमणे यांच्याकडे पाहिलं जातं. सातत्यानं उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये मराठी माणसाला टक्का कुशीत बसलेल्या महाराष्ट्राला सातत्यानं चिंताग्रस्त करत राहिला, पण किरणदादा हुमणे उद्योग व्यवसायात देखील मराठी पाऊल पडते पुढे असं म्हणत त्यांनी शिखर गाठली. सन्माननीय किरणजी हुमणे यांचं मनापासून 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 स्वागत. या क्षणाला यानंतर नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाच्या सर्वोत्तम खेळाकरता सन्माननीय ईश्वरजी किरपड यांच्याकडनं मनापासून शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. ईश्वरजी किरपड यांच्याकडनं नीरज स्पोर्ट्स आसनगाव या टीम करता मनापासून शुभेच्छा आलेल्या आहेत. ईश्वरजी किरपड यांचं मनापासून मनापासून आभार. एक चेंडू 55 ची गरज असताना यावेळेस व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. अनेक सहकार्यांच्या साथीनं आणि सहकार्यानं
खऱ्या अर्थानं ही स्पर्धा निलेशजी पाटोळे यांनी यशस्वी केली, पण या स्पर्धेच्या मुहूर्तमेढपासनं तर अगदी या शेवटच्या अंतिम टप्प्यात ज्या माणसाचं राजकारण देखील लोककल्याणकारी कार्याचं खऱ्या अर्थानं माध्यम राहिलं, ज्याच्या नगरसेवक पदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ देखील हा जनतेच्या विकास कामाचा सर्वांगीण प्रगतीचा धडाका लावणारा ठेवला, ज्या माणसानं दिलेला प्रत्येक शब्द आतापर्यंत पूर्णत्वालाच नेलाय, असे माजी नगरसेवक, युवकांचा बुलंद आवाज आणि या टेनिस क्रिकेट विश्वातील लेजेंडरी क्रिकेटरांच्या यादीमधलं एक सगळ्यात मोठं नाव, ज्यांनी चॅलेंज ट्रॉफी खेळली, ज्यांनी भिवंडीच्या चॅलेंज ट्रॉफीला खऱ्या अर्थानं ऍज अ ओपनर बॅटर म्हणून शहापूर तालुक्याला नवी ओळख निर्माण करून दिली होती, ते सन्माननीय विनोददादा भोईर यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ज्यानं मात्र वादळी खेळी केली, 16 चेंडू मध्ये तब्बल 58 धावांची वादळी खेळी, कॅन्डी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर प्रेक्षकांना विनंती असेल, आपण मैदानात आत जाऊ नका. प्रेक्षकांना विनंती असेल, मैदानामध्ये कुणी येऊ नका. प्रेक्षकांना विनंती असेल, मैदानामध्ये कुणी जायचं नाहीये. या मॅचचा हिरो नो डाऊट कुणाला सांगायची देखील गरज राहिली नाहीये, कारण ज्यानं मात्र स्वतःला सिद्ध केलं असा कॅन्डी 16 चेंडू मध्ये 58 धावांची वादळी खेळी, अर्धशतक खेळी कशी करावी, कमी चेंडूंमध्ये बाजी कशी मारावी, हे ज्या